यानंतर वळूया आणखीन एका मोठ्या राजकीय वादाकडे। फक्त 2 शब्दांनी महाराष्ट्राचं राजकारण पेटलंय। गुंगी गुडिया या एका उल्लेखावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमने सामने आले। राज्यभरात निदर्शनं, आरोप प्रत्यारोप, माफीची मागणी, इशारे, मित्रपक्षांमध्ये जुंपलेली शाब्दिक लढाई महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं बघतोय। या वादानं आता राज्याच्या राजकारणात एक नवा संघर्ष उभा केलाय। गुंगी गुडियाचा वाद भडकला। राज्यभरात राष्ट्रवादीची निदर्शनं, दोन्ही बाजूंचे नेते भिडले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा काँग्रेसनं गुंगी गुडिया असा उल्लेख केल्यानंतर राज्यभरात नव्या वादाला तोंड फुटलं। काँग्रेसच्या या टीकेवर राष्ट्रवादीनं आक्रमक भूमिका घेत राज्यभरात आंदोलनं सुरू केली। तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला। संघटना असेल किंवा प्रशासकीय असेल, अशा वेळेला काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी ही काँग्रेसने त्या ठिकाणी दाखवलेली आहे। आणि म्हणूनच वहिनींच्या संदर्भातलं त्याने जे काय वक्तव्य केलेलं आहे हे काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचं तर द्योतक आहेच, पण प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्याचा निषेध करतो। राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्या भगिनी या संदर्भातल्या संतप्तपणाच्या आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करतात। राष्ट्रवादीच्या आक्रमक भूमिकेनंतर मंगळवारी रात्री उशिरा काँग्रेसनं त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। पोस्टचा विपर्यास करू नये, स्त्रीदाक्षिण्य आमच्यासाठी सर्वतोपरी आहे। काँग्रेसनं केलेलं ट्विट प्रासंगिक होतं, व्यक्तिगत नाही, त्याचा विपर्यास करू नये। पण काँग्रेसच्या या पोस्ट नंतरही वाद काही शमला नाही। उलट राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सपकाळांविरोधात आक्रमक पवित्रा घेत इशारा दिला। काँग्रेस पक्षानं दिलगिरी व्यक्त करावी किंवा माफी मागावी हे आता आम्हाला देखील अपेक्षित नाही आहे, परंतु काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना मुंबई पुणे हायवेवरून जायचं असेल तर मावळातले माझे मावळे, माझी जनता, दादांवरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते या काँग्रेसच्या नेत्यांच्या गाड्या आणि तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही। आम्ही काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याला महाराष्ट्रामध्ये सहजासहजी एवढं फिरून देणार नाही जे ह्या वाक्याला कारणीभूत आहे। महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, ह्या दोघांना आम्ही महाराष्ट्रात कदापि फिरून देणार नाही। हे जे चालू आहे हे बीजेपीच्या पुढाकारानं, बीजेपीच्या सपोर्टनी याच्यामध्ये हिंसा करणं, ज्या पद्धतीचं वर्तन झालेलं आहे ते सगळं जे आहे ते हिंसक आहे आणि ते महाराष्ट्राच्या राजकारणात धरून नाही, मुळीच नाही। एकीकडे काँग्रेसला अल्टिमेटम देताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवरही हल्लाबोल केलाय। राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी शरद पवार आणि राहुल गांधींना पत्र लिहून या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली आहे। तर शरद पवारांना कोणी उपदेश करू नये असं प्रत्युत्तर शशिकांत शिंदे यांनी दिलंय। पवारसाहेब त्यांची भूमिका मांडतील आणि राहुल गांधी त्यांची भूमिका मांडतील। त्यांची भूमिका जर नाही मांडली तर या वक्तव्यावर त्यांचाही पाठिंबा असं आम्हाला घोषित करावं लागेल। मग त्यांना माफी मागायला सांगा, शब्द माघार घ्यायला सांगा। तसं जर घेतलं नाही तर माझं स्वतःचंही मत राहील की शरद पवारांनी त्या काँग्रेसमधनं बाहेर पडावं। त्यांनी पवारसाहेबांना उपदेश देण्याऐवजी पवारसाहेबांनी त्यांना किती मदत केली त्याची त्यांना जाणीव आहे। पवारसाहेबांच्या माध्यमातून संजय काकडेंचा व्यावसायिक उदय झाला असं माझं मत आहे। पवारसाहेबांच्या पक्षाचा म्हणून मी स्पष्ट शब्दात माझी भूमिका मांडलेली आहे। गुंगी गुडिया हा काही अपशब्द नव्हे असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर स्पष्टीकरण दिलं होतं। त्याचीच री ओढत संजय राऊत यांनीही गुंगी गुडिया हा काही असंसदीय शब्द नसल्याचं सांगत सुनेत्रा पवार यांनी भूमिका मांडायला हवी असा सल्ला दिलाय। या सल्ल्याचा तटकरेंनी चांगला समाचार घेतला। गुंगी गुडिया ही काय अनपार्लमेंटरी शब्द नाही। हा सुनेत्रा पवार हा व्यक्ती म्हणून नसून राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून आहे। लक्षात घ्या, त्यांना बारामतीत त्यांच्या घरी जाऊन कोणी प्रश्न विचारलेला नाहीये। असे काँग्रेसच्या कार्यालयावरती हल्ले वगैरे करण्यापेक्षा त्यांच्या लोकांनी लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावीत।
एकतर संजय राऊत साहेबांना माहीत नाही, कारण वहिनी प्रभावीपणाने प्रशासनामध्ये काम करतात, संघटनेमध्ये काम करतात, त्या त्यांचे विचार स्पष्टपणाने जाहीर सभांच्यामध्ये शासकीय कार्यक्रमामध्ये मांडत असतात. अनेक वेळेला पत्रकारांशी सुद्धा त्यांचा संवाद त्या ठिकाणी होत असतोच. त्याच्यामुळे आता संजय राऊतांच्या अशा कुठल्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही. गुंगी गुडियावरून काँग्रेस राष्ट्रवादीसह मित्रपक्षांमध्ये वाद रंगला असताना राज्यातील अनेक शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शनं केली. राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी मुंबईत मंत्रालयासमोर गांधी पुतळ्याजवळ संविधान हाती घेत मूक मोर्चा काढला. काँग्रेसनं जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. नाशिकमध्येही आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं केली. पिंपरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर एकत्र येत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. नांदेडमध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं. तर दौंडमध्येही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली. नागपुरातही राष्ट्रवादीनं काँग्रेसच्या वक्तव्याचा निषेध करत हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एकच मागणी आहे, तुम्ही इमिडिएट अपॉलॉजी जाहीर करा आणि अपॉलॉजी जाहीर करानंतर त्याची प्रसिद्धी पण करा. परंतु तुम्ही अपॉलॉजी जाहीर नाही झाली तर तुमची आक्रमक पवित्र आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे प्रदर्शन ऑलरेडी चालू आहे. अपॉलॉजी नाही आली तर हे प्रदर्शन मोठ्या प्रमाणे आम्ही करतो. एकूणच गुंगी गुडिया या दोन शब्दांनी राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. राज्यात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला असून हे प्रकरण इतक्यात तरी शांत होण्याची चिन्ह दिसत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.